बाईजी, मध्यरात्री सुमनचा ओरडण्याचा आवाज ऐकून अनुसयाबाई लगबगीने उठून तिच्या खोलीत गेल्या आणि त्यांनी आधी लाईट चालू केली. त्याबरोबर खोलीत एकदम प्रकाश पसरला. त्यांनी बेडकडे पाहिलं तर सुमन उठून बसली होती. तिचा संपूर्ण चेहरा घामाने डबडबला होता. मग जवळ जाऊन आपल्या पदराने तिचा घाम पुसत टेबलावर ठेवलेला पाण्याचा जग उचलून त्यातलं पाणी त्यांनी तिला पाजलं. आता सुमन जरा शांत झाली आणि तशीच पाय दुमडून त्यांच्या मांडीवर झोपून गेली. त्या तिला थोपटत राहिल्या. गावाबाहेर एकाएकी असलेल्या त्या अवाढव्य वाड्यात अभिक चिंदरकर एकटेच राहत होते. जवळचं कोणी नातेवाईक नव्हतं की लग्न केलं नव्हतं. तसे दिसायला ते वाईट नव्हते. चांगले उंचपुरे, खानदानी गोरेपान आणि रुबाबदार होते. पण त्यांच्या निळसर घाऱ्या डोळ्यात काही हिंस्त्र झाक होती. चेहऱ्यावर सतत गंभीर भाव आणि कधीच कुणाशी न बोलणे यामुळे त्यांच्या भोवती गूढ वलय पसरलेलं होतं. न बोलणाऱ्या माणसाबरोबर जरा दबकायलाच होतं ना. अनुसयाबाई या अभिक चिंदरकरच्या लांबच्या नातेवाईक होत्या. गावाकडे नगरवाडीला असताना नवरा गेल्यावर त्यांचे खाण्यापिण्याचे फार हाल होऊ लागले होते. आपल्या दूरच्या नात्यातला एक भाऊ पुण्याजवळच्या एका गावात राहतो या एवढ्याच माहितीच्या आधारावर त्या चिंदरकरांच्या वाड्यापर्यंत येऊन पोचल्या होत्या आणि मग कायमच्या इथेच राहू लागल्या. बरोबर 18 वर्षापूर्वी असेच कामासाठी म्हणून आफ्रिकेला गेलेले चिंदरकर परत येताना फ्लॅनलमध्ये गुंडाळलेलं, गुलाबी नखांच्या मुठी चोखत पहुडलेलं गोऱ्यापान रंगाचं इवलसं मुटुकळं घेऊन आले. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. आफ्रिकेला जाऊनही गोऱ्या रंगाचंच. घरात आल्या आल्या त्यांनी ते बाळ अनुसयाबाईंच्या हातात सोपवलं आणि ते वरच्या मजल्यावर त्यांच्या खोलीत निघून गेले. अनुसयाबाईंना अर्थातच बरेच प्रश्न पडणं साहजिकच होतं. पण इतक्या वर्षात त्यांच्यात आणि चिंदरकरांच्यात काहीही संवाद नव्हता. आताही त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील याची खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी निमूटपणे ते बाळ हातात घेतलं आणि त्या दिवसापासून त्याच पिटुकलीची आई, बाप, भाऊ, बहीण सगळं झाल्या. नावही त्यांनीच ठेवलं, सुमन. सुमनला गाढ झोप लागली असं पाहून त्यांनी आपल्या मांडीवरचं तिचं डोकं अलगद बाजूला केलं आणि त्याखाली मऊ उशी ठेवून त्या उठल्या. लाईट बंद करून हळूच दार लोटून खाली निघाल्या. 4-5 पायऱ्या उतरून झाल्यावर सहजच त्यांची नजर समोर गेली आणि त्या तिथेच थबकल्या. समोरच्या पॅसेजमध्ये कठड्याला रेलून कोणीतरी उभं होतं. माणूस म्हणावं तर किती विचित्र पातळसा आकार होता आणि एवढ्या अंधारातही त्यांना ठळकपणे दिसले ते त्याचे मोठे लांबट डोळे, मगर किंवा तत्सम प्राण्यासारखे. अभिक तर घरात नाहीये. मग त्यांना घाम फुटला. परत वर जाऊन हटकावं या विचाराने त्यांनी पायऱ्या चढायला सुरुवात केली. पण लटपटत्या पायांनी त्यांना वर जाता येईना. समोरच्या दृश्यावर नजर ठेवत त्या कठड्याच्या आधाराने पायऱ्या चढायचा प्रयत्न करू लागल्या. तेवढ्यात ते जे कोणी उभं होतं ते अलगद तरंगत खोलीत गेलं. कागदी बाहुली वाऱ्यावर तरंगत जाताना जशी दिसेल तसं दिसलं ते. ती खोली होती चिंदरकरांची. ते दृश्य पाहून अनुसयाबाई पटकन जिन्यातच बसून घेतलं आणि अतिभीतीने त्या तिथेच पडल्या. आज सुमनचा 18वा वाढदिवस होता. ज्या दिवशी ती घरात आली त्या दिवशी 5 मे ही तारीख होती. तोच तिचा वाढदिवस असं मानून अनुसयाबाई दरवर्षी तिचा वाढदिवस 5 मेला करत असत. सकाळी सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणांवर उबदार रेशमी स्पर्श गालाला जाणवला तशी सुमन जागी झाली. खिडकीतून डोकावणाऱ्या जाईच्या फुलांनी आणि गालावरून मायेने हात फिरवणाऱ्या कोवळ्या सौरकिरणांनी तिला जणू कानात सांगितलं, अगं उठ ना, आज तुझा वाढदिवस आहे. सुमनने तिचे स्फटिकासारखे नितळ आणि पारदर्शी डोळे उघडले. आळोखे पिळोखे देत ती उठली. त्यावेळेस काल रात्री पडलेल्या स्वप्नाचा तिला पूर्णपणे विसर पडला होता. तोंड धुणं वगैरे आवरून चहासाठी जिना उतरून ती खाली येऊ लागली. तितक्यात पायरीवर मुटकुळं करून पडलेल्या अनुसयाबाई तिला दिसल्या. बायजी, बायजी, उठा, तुम्ही इथे कशा काय? या वेळेला तर स्वयंपाकघरात त्या तिच्यासाठी नाश्त्याची तयारी करत असायच्या. तिच्या हलवण्याने अनुसयाबाई जाग्या झाल्या आणि लगेच रात्रीची घटना आठवून भयभीत नजरेने एकदा सुमनकडे आणि एकदा समोरच्या मोकळ्या कठड्याकडे बघू लागल्या. सुमन देखील मग गोंधळून त्या ज्या दिशेला बघत होत्या त्या दिशेला बघू लागली. आणि त्याच वेळी खोलीचं दार उघडून नाईट ड्रेस घातलेले चिंदरकर बाहेर आले.
त्यांना बघितल्याबरोबर सुमन खाली मान घालून जिना उतरायला लागली. थांब सुमन, आज तुझा वाढदिवस आहे ना? अभिष्ट चिंतन. वाटलं त्यापेक्षा बराच दमदार आवाज होता त्यांचा. मानेनेच हो म्हणून किंचित हसून ती अनुसयाबाईंबरोबर खाली उतरून गेली. हे कोण आहेत? आपल्याला अधूनमधून का दिसतात? कधीच बोलत का नाहीत? असे विचार तिला लहानपणी खूप वेळा पडून गेले होते. पण त्यांचे ते हिंस्त्र झाक असलेले निळे डोळे बघूनच बद्दलच्या कुतूहलाची जागा भीतीने कधी घेतली हे तिला देखील कळलं नाही. मग तिची शिकवणी घ्यायला येणारे तिच्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठे असणारे तरुण शिक्षक प्रथमेश, अनुसयाबाई आणि तिचं कासव म्हणजे तिचा कोबे याच्यापुरतंच तिचं जग तिने मर्यादित ठेवलं. तिला जर कोणी विचारलं असतं आज वाढदिवस कसा सेलिब्रेट करणार, तर तिला तेही सांगता आलं नसतं. अनुसयाबाई करतील ते आणि तेवढंच. आजच्या दिवशी अनुसयाबाई तिच्यासाठी नवीन कपडे शिवायच्या. गोडाचा शिरा, कोथिंबिरीच्या वड्या, भाजणीचे वडे, गुळाच्या कापण्या असे तिच्या आवडीचे अनेक पदार्थ करायच्या. संध्याकाळी औक्षण करायच्या आणि आपल्या दोन्ही हातांनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरून कडाकडा बोटं मोडायच्या. चिंदरकर सकाळी नुसते शुभेच्छा देऊन थांबले नाहीत, तर दुपारी जेवायलाही थांबले होते. त्यांच्या या वागण्यानं अनुसयाबाईंना नवल वाटत होतं. पण एका अर्थी ते आज घरात आहेत हे बरं झालं. त्यांना रात्रीचा प्रकार कानावर घातला पाहिजे असं अनुसयाबाईंना वाटून गेलं. सुमनला मात्र चिंदरकरांनी असं शेजारी जेवायला बसलं नकोसं झालं. त्यामुळे तिला काही जेवण गेलं नाही. ती लगेच उठली. ते पाहून चिंदरकरांच्या कपाळावर बारीक आठी उमटली आणि ते पानात अन्न चिवडत राहिले. त्यावरून अनुसयाबाईंना समजलं की त्यांना हे आवडलं नाहीये. मग सुमनबद्दल त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून त्यांनी काही सांगायला त्यांच्या टेबलजवळ गेल्या. तेवढ्यात चिंदरकरांनी मान वर केली. आपले निळसर घारे डोळे अनुसयाबाईंवर रोखून घोगऱ्या आवाजात ते म्हणाले, सुमनला शृंगारून आज रात्री माझ्या रूममध्ये पाठवा. बोलताना त्यांच्या गर्द गुलाबी हिरड्या इतक्या दिसत होत्या की त्यांच्या त्या वाक्याने अनुसयाबाईंना शिसारी आली की त्या हिरड्या दिसल्यामुळे हे सांगणं कठीण झालं होतं. चिंदरकर उठून निघून गेले. इकडे अनुसयाबाईंना त्यांच्या या मागणीने धक्का बसला. आपल्या मुलीच्या वयाच्या असणाऱ्या सुमनबद्दल असा विचार करण्याएवढे ते घृणास्पद असतील असं त्यांना वाटलं नव्हतं. किचन ओटा आवरता आवरता त्या संतापाने धुमसू लागल्या. माझा भाऊ असूनही किती निर्लज्जपणे सांगतो हा मला. मी जरी तिची आई नसले तरी आईच्याच वात्सल्याने तिला आजपर्यंत वाढवलंय. याचं काहीच भान नसावं का? मला काय वाटेल याचाही विचार याने केला नसेल. मी आश्रित आहे म्हणून. पण मी याच्या आश्रयाला आले म्हणून काय झालं? ही एवढी भली मोठी वास्तू माझ्याच तर जीवावर टाकून जातो ना वर्षानुवर्षे. लाज लज्जा सगळी गुंडाळून ठेवली याने. मी तरी आता याचा विचार कशाला करू? कोणाची पोर आहे देव जाणे. पण मुठी सुद्धा उघडल्या नव्हत्या पोरीच्या तेव्हापासून या घरात वावरते ती. ते काय याचा घास व्हायला? मुळीच नाही. मी असे तरी होऊ देणार नाही. स्वयंपाकघरातलं काम आटोपून झाल्यावर मनाशी काही एक निश्चय करून त्या सुमनच्या खोलीत आल्या. येताना तिचं ताट भरून आणलं होतं त्यांनी. मग ती जेवेपर्यंत एका पिशवीत तिचे थोडे कपडे भरले. कोबेला एका वेगळ्या पिशवीत ठेवलं. त्या पिशवीला एक छोटं छिद्र पाडायला त्या विसरल्या नाहीत. मग परत खाली स्वतःच्या खोलीत गेल्या. वाचवून ठेवलेले काही पैसे, गुरु दत्तात्रयांची तस्वीर, त्यांचे स्वतःचे कपडे, जपाची माळ आणि थोडं खाण्याकरता कोरडं साहित्य घेऊन त्या पुन्हा तिच्या खोलीत आल्या. काय झालं बायजी, तुम्ही कसली तयारी करताय? त्यावर हातानेच त्यांनी तिला गप्प राहण्याची खूण केली. दुपारी एकदा त्या बाहेरून जाऊन आल्या. कुठे ते त्यांनी सुमनला सांगितले नाही. मग संध्याकाळ व्हायची वाट पाहत त्या तिच्या खोलीत थांबल्या. अंधार पडताच सुमनला घेऊन त्या मागच्या दाराने निघाल्या. काहीतरी धोका आहे हे एव्हाना सुमनला कळले होते. त्यामुळे तीही आणखी काही चौकशा न करता त्यांच्या मागून निघाली. मागच्या अंगणातले दार कित्येक वर्ष बंद होते. उघडताना आवाज होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत अंधारात त्या निघाल्या. दाराच्या बाहेर खालच्या बाजूला एक छोटी चौकट होती. त्याच्या तळाशी असलेल्या भुयाराचा उपयोग करून तिकडून निसटायचे असे त्यांनी ठरवले होते. हे भुयार आधी कधी वापरले नसले तरी ते थेट गावच्या वेशीपाशी देशमुखांच्या वाड्याच्या पलीकडे असणाऱ्या त्यांच्या वावरात उघडते हे त्यांना ऐकून माहिती होते.
कित्येक वर्ष ते भुयार बंद असेल, त्याचा दरवाजा जाम झाला असेल तर तो उघडून ठेवला पाहिजे म्हणून दुपारी अभिक नाहीये ह्याची खात्री करून त्या इकडे आल्या होत्या. भरपूर खटपट करून वंगण वगैरे टाकून अखेरीस ते उघडण्यात त्यांनी यश मिळवले होते. मग ते तसेच किलकिले ठेवून आल्या होत्या. आत काही विषारी किडे, घुशी, मोठाले उंदीर किंवा साप यांच्यासारखे जनावरांच्या तावडीत सापडण्याचाही धोका होताच की. पण आता त्यांच्या पुढे हाच एक पर्याय होता. कुबट वास येत असला तरी नशिबाने भुयार आतून भक्कम अवस्थेत होतं. बॅटरी लावून सरपटत त्या पुढे निघाल्या. स्वतःच्या चपळतेचं त्यांना नवलच वाटलं. एवढं दिव्य करत असताना ते भुयार पलीकडच्या बाजूने उघडं असलं पाहिजे याची स्वतःला खात्री देत त्या पुढे जात होत्या. सुमनही त्यांच्या मागून येत होती. अर्ध्या एका तासाने कुठलाही अडथळा न येता जेव्हा त्या भुयाराच्या बाहेर आल्या तेव्हा त्यांना हायसं वाटलं. एक सुटकेचा श्वास टाकून आपल्या मागे आलेल्या सुमनला बघायला त्या वळल्या आणि दचकल्याच. त्यांच्या मागे कमरेवर हात ठेवून चिंदरकर उभे होते आणि त्या पुन्हा सुमनच्या खोलीत उभ्या होत्या. अनुसया, ही वास्तू माझ्या अखत्यारीत आहे. अगदी वर्षानुवर्षे वाड्याची वीट अँड वीट माझ्या मर्जीनुसार चालते. मला न सांगता काहीही केलंस तरी ते माझ्यापर्यंत पोहोचेल. लक्षात ठेव, माझ्याशी बेईमानी करण्याचा प्रयत्न मनात देखील करू नकोस. मी आता निघतोय, पण रात्री परत येणार आहे आणि आज रात्री सुमन माझ्या खोलीत आली पाहिजे, नाहीतर पस्तावशील. डोळ्यातून ठिणग्या उडवत चिंदरकर तरातरा खोलीबाहेर निघून गेले. बिचाऱ्या अनुसयाबाई थिजलेल्या अवस्थेत मटकन खाली बसल्या. सुमनही त्यांना बिलगून बसली. मलिन झालेल्या तिच्या चेहऱ्यावरून त्यांनी मायेने हात फिरवला. खरंच माझ्या हे लक्षात कसं आलं नाही की हा सगळीकडे नजर ठेवून असेल. हा चेटक्या आहे असं याबद्दल सगळे कुजबुजत असतात, पण आपण कधी ते मनावर घेतलं नाही. ते चुकलंच. आता या चांडाळाच्या तावडीतून पोरीची सुटका कशी करू? 3-4 तासच काय ते त्यांच्या हातात होते. त्याआधीच काहीतरी केलं पाहिजे. या आधी त्या बंगल्याबद्दल बऱ्याच लोकांना त्यांनी बोलताना ऐकलं होतं. कित्येक वेळा अभिकच्या खोलीतून अगम्य भाषेत मंत्राचे स्वरही ऐकू यायचे. पण स्वतः त्यांना असे वेडेविदिरे अनुभव कधीच आले नव्हते. त्यामुळे लोक काहीही बोलत असतात असं त्यांना वाटे. फक्त कालची रात्र त्याला अपवाद होती. परत मनाशी काही एक निश्चय करून त्या उठल्या. सुमनला खाली आपल्या खोलीत नेऊन दत्तगुरूंच्या तसबिरीसमोर बसवलं. पूर्वी एकदा दोनदा रात्री त्या दत्तगुरूंसमोर अशाच जप करायला बसल्या असताना चिंदरकर आले होते आणि विंचू चावल्यासारखा वाकडा तिकडा चेहरा करून दचकून मागे सरकले होते. त्यानंतर अनुसयाबाईंच्या खोलीत पाऊल ठेवायचं त्यांनी कधी धाडस केलं नव्हतं. त्यामुळे अनुसयाबाईंच्या भाबड्या मनाची खात्री झाली होती की ही खोली पवित्र आहे. कितीही क्रूर असले तरी चिंदरकर तिला इथे येऊन काहीही करू शकत नाहीत. आपली रोजची जपाची माळ तिच्या गळ्यात घालून त्या उठल्या. खोलीला कुलूप घालून चावी स्वतःच्या कनवटीला लावली. बायजी, कुठे चाललात? लवकर परत याल ना? केविलवाणा चेहरा करून विचारणाऱ्या सुमनकडे एक वार डोळे भरून त्यांनी पाहिलं. मान हलवली आणि लगेच निघाल्या. चिंदरकरांचा वाडा गावाबाहेर होता. तिथून गावात जायला एक पायवाट होती. आजूबाजूला दाट झाडे आणि पलीकडे विस्तीर्ण पटांगण होतं. दबक्या पावलांनी चालत निघाल्या. अर्धा अधिक रस्ता कापून झाला असेल तेवढ्यात पुढच्या वळणावरून त्यांना प्रथमेश येताना दिसला. अनुसयाबाईंना अशा अवेळी बाहेर बघून त्याला आश्चर्य वाटल्याखेरीज राहिलं नाही. चौकशी करता त्याला कळले की त्या गोऱ्या आजींकडे निघाल्या आहेत. त्याने त्याला सायकलवरून सोडू का म्हणून विचारले. बरं झालं तू भेटलास म्हणाल्या. मागे कॅरियरवर त्याला धरून त्या बसल्या. प्रथमेशची सायकल जोरात निघाली. सायकलवर सुद्धा वाट किती लांबलचक वाटत होती. कधी एकदा गोऱ्या आजीकडे जाते असं अनुसयाबाईंना झालं होतं. जमेल तितक्या वेगाने कमलेश सायकल चालवत होताच. पण हाय रे देवा, समोर गोऱ्या आजीचं घर दिसत असताना एकाएकी प्रथमेशची सायकल उलटली आणि दोघेही सपाटून आपटले. प्रथमेश एका झुडपावर पडला आणि अनुसयाबाई जोरात आपटल्या त्या एका मोठ्या काळ्या दगडावर. नारळ फुटावा तशी कवटी फुटून जागीच गतप्राण झाल्या. मरताना समोरच्या झाडाच्या फांदीकडे त्या एकटक बघत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात प्रचंड भीती दाटून आली होती. त्याच वेळी गोऱ्या आजी धावत बाहेर आल्या. समोरचं भीषण दृश्य बघून त्यांनी आधी गड्याला हाक मारली. अनुसयाबाईंच्या मृतदेहाभोवती धुरीतलं भस्म टाकायला सांगितलं. प्रथमेशला त्यांनी घरात आणले. पाणी देऊन दत्तगुरूंच्या मूर्तीजवळची विभूती कपाळाला लावली.
नास्तिक असलेल्या प्रथमेशने एरवी ती पुसून टाकली असती, पण थोड्या वेळापूर्वीच घडलेल्या विचित्र अपघाताचा मानसिक धक्का त्याला बसला होता. त्यामुळे काहीही हालचाल करण्याच्या मनस्थितीतच तो नव्हता. जरा वेळाने सावरल्यावर प्रथमेश गोरे आजींना म्हणाला, "छे छे, मला काही झेपतच नाही. सायकलवरून पडल्यावर एवढा जबर मार लागून माणूस कसा मरू शकतो? तो अपघात नाहीये प्रथमेश. आफ्रिकन वुडू विद्यासम्राट अभित चिंदरकरांनी घडवून आणलेला अपमृत्यू आहे तो. नॉनसेन्स, बकवास गोष्टी आहेत या. काळी जादू वगैरे असं काहीही नसतं जगात. असो, पण सुमन तिकडे एकटी असेल, तिला कळवायला हवं, शिवाय पोलिसात कळवायला हवं." "पोलिसांना कळवायला हवंच. माझ्या धाकट्या मुलाला पाठवलं आहे मी त्यासाठी. पण पहिले सुमनला तिथून बाहेर काढलं पाहिजे. तिला अभिकपासून धोका आहे. अनुसूयाबाई त्यासाठीच येत होत्या माझ्याकडे." गोरे आजींनी सांगितलं. "म्हणजे? पण ते तिचे वडील आहेत ना, त्यांच्यापासून काय धोका?" प्रथमेशने न कळून त्यांना विचारले. "ती त्यांची मुलगी नाहीये. ते सगळं मागाहून सांगते तुला. आधी सुमनला वाचवलं पाहिजे."